नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. T20 वर्ल्ड कप भारताने जिंकला आणि हा वर्ल्ड कप जिंकल्या विराट कोहली व रोहित शर्मा या दोघांनीही T20 मॅचेसमधून वर्ल्ड कपच्या निवृत्ती जाहीर केली. ही निवृत्ती जाहीर केल्यानंतर विविध मंडळीच्या अनेक प्रतिक्रिया यायला लागल्या. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया आली. एकतर T20मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला याचं अभिनंदन त्यांनी केलं आणि ते असं म्हणाले की अतिशय योग्य वेळी त्या दोघांनी निर्णय केला निवृत्ती जाहीर करण्याचा. ते फॉर्ममध्ये होते तेव्हाच त्यांनी निवृत्ती जाहीर केली आणि नव्या पिढीला येण्याची संधी त्यांनी दिलेली आहे. याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. स्वाभाविकपणे अशा अनेकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आल्या आणि एकूण जगभरच विराट कोहली आणि रोहित शर्माचं कौतुक व्हायला लागलं. पण शरद पवारांच्या प्रतिक्रियेला वेगळं महत्त्व आहे, कारण त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय योग्य वयात घेतला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण. आता जर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे क्रिकेटच्या भराच्या वयात त्यांनी T20मधून आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेण्याचं जाहीर केलं, यापुढे आम्ही सामने हे खेळणार नाहीत. शरद पवारांचं वय किती आहे? 84 वर्ष वय. जगात किती जणांनी राजकारणात आपण अगदी किती नावं असे घेता येतील की ज्यांनी राजकारण सोडून समाजकारणामध्ये प्रवेश केला. वयाच्या 60त राजकीय आपल्याला पुढे कारकीर्द करायची नाही असं ठरवून ज्यांनी कामं केलं अशी यादी मोठी आहे की ज्यात आपल्याला राजकारणामध्ये आता आपण इतकी वर्ष काम केली, आता आपण समाजकारणात करू किंवा अन्य कुठल्या क्षेत्रात करू, किंवा काही जण निवृत्ती घेऊन घरी बसणं पसंत करतात. पण शरद पवार हे असे आहेत की त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर लोकाग्रहास्तव त्यांनी पुन्हा तो मागे घेतला, कारण एकदम कार्यकर्ते अस्वस्थ झाले. आम्हाला माहिती नाही, तुम्ही काही करून पक्षाची धुरा सांभाळली पाहिजे अशी विनंती केली. सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. राजकीय निवृत्ती मी घेणारच नाहीत. बघा आता कसं आहे की आपल्याला जर आठवत असेल, जुनी नाटकं होती आणि त्या नाटकामध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून 75 वर्षाचा व्यक्ती लग्नाला तयार होतो आणि तो काय म्हणतो, मी कुठे म्हातारा झालो आहे, अवघे पाऊणशे वयोमान, नन्ना करीती मान, दंताजीचे उठले ठाणे फुटले दोन्ही कान. मी कुठं म्हातारा झालो म्हटले. झालंय काय, फक्त 75 वर्ष माझं वय आहे, मान माझी नन्ना करते, इकडे इकडे हलती आहे. दंताजीचे उठले ठाणे म्हणजे दात तोंडात शिल्लक नाही आहेत आणि फुटले दोन्ही कान, कानाने ऐकू येत नाही आणि तो बाहुल्यावरती उभा राहायला तयार आहे. हा जुना संदर्भ आहे, नाटकातलं ते गीत आहे. शरद पवारांचं एक चांगलं आहे, वयाचं 84 वर्ष जरी असले तरी अजून बुद्धी तल्लक आहे, शरीर अजून ठीक आहे. ते जरी थकलं असलं तरी ते मनाने तरुण आहेत. प्रत्येक घडणाऱ्या घडामोडीवरती त्यांचं बारकाईनं लक्ष असतं आणि त्यावर ते प्रतिक्रिया देतात. आणि कदाचित त्यांनी असं ठरवलं असावं की आपली बुद्धी जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत आपण राजकारणामध्ये सक्रिय राहिलं पाहिजे, कारण समाजाची ती गरज आहे असं त्यांना वाटत असावं. आणि त्यांनी आपापले निर्णय करायचे असतात. विराट कोहली आणि रोहित शर्मांनी निवृत्ती जाहीर केली म्हणजे ती पुन्हा शरद पवारांनी केलीच पाहिजे असं काही नाही आहे. शरद पवारांनी काय जाहीर केलं
की मी बारामती ते सणसपर्यंत वारीमध्ये चालत जाणार आहे. पुन्हा त्यांनी जाहीर केलं की बारामतीला मी जाईन, सगळ्या व्यवस्था बघेन आणि मी काही वारीत जाणार नाही. आता त्यांना असं वाटलं की आपली प्रकृती साथ देणार नाही, त्यामुळे वारीत चालायला नको. आता त्या वेळचे असे निर्णय समजा त्यांनी जर घेतले आणि कोणी त्यांना समजा जर म्हटलं की हे निर्णय फिरवतात, हे शब्द फिरवतात आणि हा माणूस काही खरा नाही आहे, म्हणू देत बापडे. पण शरद पवारांनी जो काही एक निर्णय केला की राजकारणामध्ये आपण नीट, म्हणजे त्यांचा आत्ता जो 80% परफॉर्मन्स आहे, भल्यानं जमत नाही हो, तरुणपणामध्ये हे परफॉर्मन्स जमत नाही आहेत. जेव्हा पक्ष सुरू केला राष्ट्रवादी तेव्हा देखील हा परफॉर्मन्स नव्हता राष्ट्रवादीचा, आणि आता राष्ट्रवादी पक्ष अस्तंगाला चालला आहे. अजितदादांचा खरा पक्ष राहील आणि शरद पवार हे संपत जातील असं भल्यांना वाटलं होतं. त्यावेळेला त्यांचा परफॉर्मन्स 80% आहे. सांगता येत नाही कधी कोणाला काय होईल आणि कोणाबद्दल लोकांच्या मनामध्ये सहानुभूती काय वाटेल, सांगता येत नाही. कोणाला माहिती आहे विधानसभा निवडणुकीनंतर रोहित पवार मुख्यमंत्री होतील की सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील, सांगता येत नाही ना. भले उद्धव ठाकरे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार जरी असले तरी पुढे काय होणार आहे सांगता येत नाही. आणि त्यामुळे शरद पवारांनी जे निवृत्ती जाहीर करायची नाही असं ठरवलं आहे, कदाचित त्यांच्या दृष्टीने जो निर्णय नक्कीच योग्य असेल आणि त्यांनी इतरांच्या घेतलेल्या निर्णयाला योग्य म्हटलं तर त्यावर ओरड करण्याचं पण कारण नाही ना. लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ही म्हण आहे, खरी आहे, पण बिघडलं कुठं ना. अशा पद्धतीची प्रतिक्रिया, चांगल्याला चांगलं म्हणणं मला नाही जमणार, मी इथं आहे मैदानात, ते देखील चांगलंच आहे असं पवारांना कदाचित वाटत असावं. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.